मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचं जे विद्यार्थी मिळवणं सध्याच्या कंडिशनला जे विद्यार्थी मिळवणं वाहन चालकचा या ठिकाणी कडाप लागलेला आहे, लक्षात ठेवा। आणि मी जेवढा तुम्हाला या ठिकाणी वाहन चालकचा याच्या अगोदर कडाप सांगितला होता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा जो चालकचा मी तुम्हाला कडाप सांगितला होता 13 ते 16 दरम्यान मी तुम्हाला सांगितलं होतं। आणि मुंबई उच्च न्यायालयाचा जे विद्यार्थी मिळवणं 16 या ठिकाणी कडाप लागलेला आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर चालकचा जो कडाप हा 17 वर लागलेला आहे। नागपूर खंडपीठचा या ठिकाणी तो कडापा हा जे विद्यार्थी मिळवणं 17 वर लागलाय। तर आपला जो अंदाज आहे हा या ठिकाणी कुठे ना कुठे या ठिकाणी लागलेला आहे। आता या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरज त्याचबरोबर लिपिक याचा या ठिकाणी कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन काय असणार आहे आणि त्याचबरोबर रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे। तर मी तुम्हाला याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सेफ झोन किती मार्कावर या ठिकाणी असणार आहे। तर यावर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरज चालक लिपिक पदाबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। तर पण नुकताच जो या ठिकाणी कडाप लागलाय तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा चालकचा हा कडाप या ठिकाणी लागलेला आहे। अजून जे विद्यार्थी मित्रांनो शिपाई हमाल फरजचा कडाप लागलेला नाहीये आणि लिपिकचा पण कडाप या ठिकाणी लागलेला नाहीये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं सुद्धा होतं की या ठिकाणी जो कडाप लागणार आहे जवळपास मी तुम्हाला 8 जून तारीख दिली होती, पण 8 जूनला तो कडाप लागला नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। नंतर लागला तिच्या, ठीक आहे। तर आपला जो अंदाज आहे थोडाफार या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा लागला की रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे याबद्दल। तर रिझल्ट कधीपर्यंत या ठिकाणी लागणार आहे, कडाप कधीपर्यंत लागणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ झालं, त्याचबरोबर जे शिपाई हमाल फरजचं पद आहे त्याचबरोबर लिपिकचं पद आहे। तर या 4 पदाचा जे विद्यार्थी मित्रांनो कडाप लागायचा आहे, रिझल्ट या ठिकाणी अजूनही या ठिकाणी लागलेला नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं की 1:15च्या रेशोने ते पुरा या ठिकाणी बोलावणार आहे म्हणून। तर जवळपास या ठिकाणी वाहन चालकचे जे पद होते, वाहन चालकचे ज्या जागा होत्या त्या टोटल 37 जागा होत्या, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। टोटल 37 जागा होत्या वाहन चालकचा आणि मी तुम्हाला 1:15च्या रेशोने सांगितलं होतं की 650 ते 700 प्लस विद्यार्थी या ठिकाणी पास केले जाणार आहे म्हणून 1:15च्या रेशोने। आणि आपला जो अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो हा लागलेला आहे, तुम्ही लिस्ट पाहून घेता जे काही या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची जी चालकची जी लिस्ट आहे 550 प्लस विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांनी पास केलेले आहे। आणि नागपूरमध्ये जर पाहिलं तर नागपूर खंडपीठमध्ये जर आपण पाहिलं तिथं सुद्धा या ठिकाणी 60 ते 70 प्लस विद्यार्थी या ठिकाणी पास केले बहुतेक। आणि छत्रपती संभाजी महाराज नगर चालकला खंडपीठ चालकला सुद्धा त्या ठिकाणी 60 ते 70 प्लस या ठिकाणी विद्यार्थी पास केले, एक लक्षात ठेवा। तर जवळपास आपण जेवढं तुम्हाला सांगितलं होतं की एवढे पोरं या ठिकाणी बोलायला जाणार आहे म्हणजे 650 ते 700 च्या आसपास या ठिकाणी पोरं बोलायला जाणार आहे म्हणून पास केले जाणार आहे म्हणून नेमके तेवढे जे विद्यार्थी मिळून पोरं त्यांनी त्या ठिकाणी पास केल्या म्हणजे 1:15च्या रेशोने पोरं बोलावलेले आहे, एक लक्षात ठेवा। इथून एक अंदाज तुम्हाला लागला असेल, एक लक्षात ठेवा। मी तुम्हाला 1:15च्या रेशोने सांगितलं होतं याच्या अगोदर, एक लक्षात ठेवा। तर 1:15च्या रेशोने त्यांनी पोरं बोलावलेले आहे। तर जास्त चान्सेस आहे विद्यार्थी मिळून 1:15च्या रेशोने जर पोरं बोलावले तर कडापवर असर पडणार आहे, एक लक्षात ठेवा। कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की जास्त पोरं बोलावले जाऊन आले त्यामुळे कडाप कमी जाणार आहे आणि मेन म्हणजे जागा यावर्षी जास्त आहे, एक लक्षात ठेवा। तर आता जर आपण या ठिकाणी पाहिलं जे लिपिकचं पद आहे, लिपिकमध्ये ज्या जागा आहे तर लिपिकमध्ये जे विद्यार्थी मिळून जवळपास या ठिकाणी 1332 जागा लिपिकमध्ये आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जे काही लिपिकचं पद आहे तर 1332 जागा जे विद्यार्थी मिळवणं लिपिकच्या आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। 1:15च्या रेशोने जर आपण पकडलं 19,500 ते 20,000 प्लस विद्यार्थी या ठिकाणी पेपरमध्ये पास होणार आहे। त्यामुळे जे विद्यार्थी मिळवणं कडाप काही ना काही या ठिकाणी डाऊन जाणार आहे, कमी या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं यामध्ये काही कन्फ्यूज करणारे सुद्धा काही प्रश्न होते तर त्यामुळे सुद्धा आपले मार्क्स वाढणार आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं जे या ठिकाणी शिपाई हमाल फरज चालकचं पद आहे तर 887 जागा आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ जे शिपाई हमाल फरजचं पद आहे तर यामध्ये 887 जागा टोटल आहे। आणि 1:15च्या रेशोने जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 13.5 ते 14
1000 विद्यार्थी या ठिकाणी पेपरमध्ये बोलावले जाणार, पेपरमध्ये पास केले जाणार आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर शिपाई हमाल फराशमध्ये सुद्धा या ठिकाणी कन्फ्यूज करणारे प्रश्न त्यांनी टाकलेले आहेत, लक्षात ठेवा। 2-3 प्रश्न या ठिकाणी कन्फ्यूज करणारे टाकलेले आहे। त्यामुळे आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं आपले जे मार्क आहे हे या ठिकाणी वाढणार आहे। आयोगाने जे विद्यार्थी मिळवणं मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठच्या पेपरमध्ये जे विद्यार्थी मिळवणं कन्फ्यूज करणारे प्रश्न टाकले, 2 ते 3 प्रश्न या ठिकाणी कन्फ्यूज करणारे टाकले आणि आयोगाने ते प्रश्न टाकले आहे तर ते मुलांचे चुकलेले आहेत, चुकीचे प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी टाकलेले तर मुलांचे ते प्रश्न चुकले आहे। त्यामुळे जे विद्यार्थी मिळवणं आपले मार्क वाढायची शक्यता या ठिकाणी एक लक्षात ठेवा, आपले मार्क या ठिकाणी वाढणार आहे। आणि याच्यावर हस्तक्षेप सुद्धा या ठिकाणी घेतलं होतं की चुकीचे प्रश्न तुम्ही या ठिकाणी टाकलेले आहे, त्यामुळे, ठीक आहे। त्यामुळे जे विद्यार्थी मिळवणं हे काही 2 रिझन आहे या ठिकाणी कडाप कमी जाण्याचे। तर आता मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा कडाप किती जाणार आहे, तर बा जे काही लिपिकचं पद आहे मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये लिपिकचं जे पद आहे, लिपिकमध्ये जवळपास 1332 जागा, तर लिपिकचा कडाप किती जाणार आहे, तर बा लिपिकचा जो कडाप हा या ठिकाणी 90 मार्काचा होता, एक लक्षात ठेवा। आणि 90 पैकी जो कडाप या ठिकाणी जाणार आहे लिपिकचा, तर तो जाणार आहे 55 ते 60च्या दरम्यान कडाप या ठिकाणी जाणार आहे। एवढा काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे। 55 ते 60च्या दरम्यानच या ठिकाणी कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे। मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये पेपर जो आहे लिपिकचा हा 90 मार्काचा होता। 90 पैकी जर आपले 55 ते 60 प्रश्न बरोबर येत असेल तर आपण जे विद्यार्थी मिळवणं सेफ झोन मध्ये आहे, एवढा काही कडाप जाणार आहे। तर कडाप कमी जाण्याचं जे मोठं कारण आहे, जागा जास्त आहे, 1332 जागा आहे। 1332 जागा असल्यामुळे त्या ठिकाणी 19.5 ते 20,000 प्लस विद्यार्थी या ठिकाणी पास केले जाणार आहे, एक लक्षात ठेवा। जास्त पण कमी नाही, एक लक्षात ठेवा। त्यामुळे कडाप या ठिकाणी डाऊन जाणार आहे, एक लक्षात ठेवा। आता जे चालकचं जे कडाप लागला तर 1:15च्या रेशोनं पोरं बोलावलं, नाही तर तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेट करून बघा या ठिकाणी, ठीक आहे। तर या ठिकाणी लिपिकमध्ये जास्त पोरं बोलावले जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तर निश्चित राहा 55 ते 60च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे लिपिकचा 90 पैकी। आता या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश हे पद आहे। शिपाई हमाल फराश या 3 पदाचा जो पेपर हा 30 मार्काचा होता, एक लक्षात ठेवा। आणि 30 पैकी जो कडाप जाणार आहे शिपाई हमाल फरादचा मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये शिपाई हमाल फरादचा जो कडाप जाणार आहे 30 पैकी जो कडाप या ठिकाणी जाणार आहे तर तो जाणार आहे 19 ते 23-24च्या आसपास या ठिकाणी कडाप जाणार आहे। एवढा काही सेफ झोन आहे, एक लक्षात ठेवा। 30 पैकी पेपर 30 मार्काचा होता, 30 पैकी जो कडाप जाणार आहे 19 ते 23-24च्या अंदर आपल्याला कडाप पाहायला भेटणार आहे। एवढं काही सेफ झोन असणार आहे। यापेक्षा जरी थोडेफार कमी मार्क असेल तरी आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं धीर सोडायचं नाही, कारण की आपले मार्क्स या ठिकाणी वाढण्याची पुरेपूर संभावना आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जे मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ आहे, शिपाई हमाल फरादचा जो कडाप हा 30 पैकी या ठिकाणी 19 ते 23-24च्या दरम्यान जाणार, एवढं काही सेफ झोन आहे। आता रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फराश, त्याचबरोबर या ठिकाणी लिपिकचा, तर हा जे विद्यार्थी मिळवणं 20 जूनच्या अंदर आपल्याला पाहायला भेटणार आहे। लवकरच कडाप लागणार आहे। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।